सध्या संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचं वारं पाहायला मिळतंय। सर्वच राजकीय पक्षांचे मेळावे, जागा वाटपाची चर्चा, नेत्यांच्या आरोप प्रत्यारोपाच्या फेली यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालंय। या सर्व घडामोडीत शरद पवार आणि त्यांच्या तुतारीची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे। लोकसभेतील यशानंतर आता विधानसभेसाठी शरद पवारांकडून मोर्चे बांधणीला सुरुवात झाली आहे। अनेक बडे नेते तुतारी फुंकत शरद पवार गटात प्रवेश करतायत। महाविकास आघाडीत शरद पवार गट 80 ते 85 जागा लढवेल असं बोललं जातंय। या दृष्टीने पवार कामाला लागले असून उमेदवारांची चाचपणी सुरू झाली आहे। शरद पवारांनी सुरुवातीला आपला बालेकिल्ला असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात विशेष लक्ष घातलंय। ऊसपट्टा आणि सहकाराच्या माध्यमातून शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पाळमुळे पश्चिम महाराष्ट्रात घट्ट रुजलेले आणि त्याचा फायदा शरद पवारांना प्रत्येक निवडणुकीत होताना दिसतोय। आताही महायुतीतील नाराज नेत्यांना आपल्या पक्षात घेऊन बळ देणे आणि दादा गटाच्या बंडामुळे निर्माण झालेली पोकळी भरून काढण्याकडे शरद पवारांचा विशेष भर आहे। शरद पवार सुरुवातीच्या टप्प्यात पश्चिम महाराष्ट्रातून कोणकोणत्या नेत्यांना उमेदवारी देऊ शकतात याचीच ही संभाव्य यादी। हॅलो, मी सेजल आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र। आता सुरुवात करूया कोल्हापूर पासून। गद्दारी करून अजित पवारांसोबत गेलेल्या हसन मुश्रीफांच्या राजकारणाला कागलमध्येच ब्रेक लावण्यासाठी शरद पवारांनी समरजित सिंग घाटके यांना आपल्या पक्षात प्रवेश दिला आणि मुश्रीफ यांना तगडं आव्हान दिलंय। एवढंच नव्हे तर समरजितला तुम्ही निवडून द्या, त्यांना राज्याचं काम द्यायची जबाबदारी माझी असं सांगत थेट घाटकेंच्या मंत्रिपदाचं संकेतही दिलंय। आता पुढचं नाव आहे ते म्हणजे केपी पाटील। शरद पवार कोल्हापुरातून असताना केपी पाटलांनी शरद पवारांची भेट घेतली होती। या भेटीनंतर अजितदादांसोबत माझा काडीचाही संबंध नसल्याचा दावा केपी पाटलांनी केल्याने चर्चांना उधाण आलंय। त्यामुळे शरद पवार राधानगरीतून केपी पाटील यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवतील याची शक्यता दिसतेय। कोल्हापुरातून शरद पवारांना तिसरा उमेदवार असेल त्या म्हणजे नंदिनी बाभुळकर, त्या चंदगडमधून तुतारीच्या चिन्हावर निवडणूक लढवतील असं बोललं जात आहे। आता आपण जाऊयात सांगलीत। सांगली जिल्हा शरद पवार गटाचे सध्या 3 आमदार आहेत। त्यातील इस्लामपूर मतदारसंघाचे आमदार जयंत पाटील हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष असून शरद पवारांनंतर तेच पक्षातील बिग बॉस आहे। जयंत पाटील यांच्याशिवाय शिराळामधून मानसिंगराव नाईक आणि कवठे मोहनकाळ मतदारसंघातून रोहित पाटील यांची उमेदवारी फिक्स आहे। तर विटा खानापूर मतदारसंघातून शरद पवार हे राजेंद्र देशमुख किंवा वैभव पाटील यांना रिंगणात उतरवू शकतात। त्यांना शिंदे गटाच्या सुहास बाबर यांचं आव्हान असेल। आता तिसरा जिल्हा आहे तो म्हणजे सातारा। सातारा हा एकेकाळचा शरद पवारांचा बालेकिल्ला। मात्र मागील काही वर्षात जिल्ह्यातील अनेक बडे नेते शरद पवारांना सोडून गेल्यानंतर सातारा जिल्ह्यात पवार गटात मोठी पोकळी निर्माण झाली आहे। ती पोकळी भरून काढण्यासाठी शरद पवारांनी हात आखडले। साताऱ्यातील कराड उत्तर मधून विद्यमान आमदार बाळासाहेब पाटील यांचं तिकीट फिक्स मानलं जात आहे। तर पाटण मधून सत्यजित सिंग पाटणकर, कोरेगाव मधून शशिकांत शिंदे तर वाई मधून शरद पवार मदन भोसले यांना पक्षप्रवेश देत शरद पवार रिंगणात उतरवू शकतात अशाही चर्चा मतदारसंघात सुरू आहे। मदन भोसले आणि जयंत पाटील यांची मागील महिन्यात भेट झाली होती, तेव्हापासून या चर्चांना उधाण आलंय। शरद पवार गटात गेलेल्या मकरंद पाटलांना खिंडीत गाठण्यासाठी पवार वाईत मोठी खेळी करतील असं म्हटलं जात आहे। तर फलटणमध्येही रामराजे निंबाळकर पुन्हा तुतारीच्या दिशेने येण्याची चिन्ह आहे। रामराजे शरद पवार गटात आल्यास दीपक चव्हाण यांनाच फलटणमधून तुतारीकडून तिकीट मिळेल। आता चौथा जिल्हा आहे तो म्हणजे सोलापूर। सोलापुरात शरद पवार आणि विजयसिंग मोहिते पाटील हे कॉम्बिनेशन भाजपला शून्य करेल अशी ग्राउंडवरची परिस्थिती आहे। बाकी शरद पवार गटाबाबत बोलायचं झाल्यास माढ्यातून रणजित शिंदे यांना संधी मिळण्याची शक्यता आहे। रणजित शिंदे हे विद्यमान आमदार बबनदादा शिंदे यांचे सुपुत्र आहे। आपण यंदा निवडणूक लढणार नाही, पण शरद पवारांनी संधी दिल्यास रणजित तुतारीवर निवडणूक लढेल, अन्यथा अपक्ष लढेल हे बबनदादा शिंदे यांनी आधीच जाहीर केलेलं आहे। त्यामुळे शरद पवार रणजित शिंदे यांना तुतारीच्या चिन्हावर उमेदवारी देतील। सोलापुरातील दुसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघ। या ठिकाणी सध्या भाजपचे समाधान आवतडे हे विद्यमान आमदार असून त्यांच्या विरोधात प्रशांत परिचारक किंवा भगीरथ भालके यांना शरद पवार गटाकडून तिकीट मिळू शकतं। सोलापुरातील तिसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे बार्शी। या ठिकाणी माजी आमदार दिलीप सोपल यांना आपल्या पक्षात घेऊन शरद पवार उमेदवारी देऊ शकता। दिलीप सोपल हे माझे आवडते आमदार आहे असं खुद्द शरद पवारांनी एका जाहीर कार्यक्रमात बोलून दाखवलं होतं। सोलापुरातील चौथ्या मतदारसंघात शरद पवार आपला उमेदवार देतील तो म्हणजे करमाळा। या ठिकाणी सध्या अपक्ष संजय शिंदे हे विद्यमान आमदार असून त्यांच्या विरोधात नारायण आबा पाटील यांना पवार गटाकडून तिकीट मिळू शकतं। तर माळशिरस मधून उत्तम जानकर यांचं तिकीट नक्की मानलं जात आहे।
उत्तम जानकर हे शरद पवार गटाचे फायर ब्रँड नेते म्हणून ओळखले जातात. आता आपण जाऊया पुणे जिल्ह्याच्या राजकारणाकडे. तसं बघितलं तर पुणे जिल्ह्यात अजित पवारांचे वर्चस्व राहिले. मात्र मागच्या काही महिन्यात अनेक कार्यकर्ते, नगरसेवक, स्थानिक पदाधिकारी यांना आपल्या पक्षात घेऊन शरद पवारांनी आपली ताकद वाढवून घेतलीय. पुणे शहराबाबत बोलायचं झाल्यास वडगाव शहरी मतदारसंघातून बापू पठारे यांचे तिकीट नक्की मानलं जाते. हडपसर मतदारसंघातून प्रशांत जगताप किंवा संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना तिकीट मिळण्याची शक्यता आहे. तर चिंचवडमध्ये महायुतीतील नाराजी ओळखून नाना काटे यांना आपल्या पक्षात घेऊन शरद पवार उमेदवारी देऊ शकतात, अशाही चर्चा मतदारसंघात सुरू आहे. इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील यांच्या हाती तुतारी देऊन शरद पवारांनी उमेदवारी जाहीर केली आहे. एवढंच नव्हे तर हर्षवर्धन पाटील यांच्या मंत्रिपदाचे थेट संकेतही दिलेत. दौंडमधून रमेश थोरात यांना शरद पवार गटाकडून तिकीट मिळेल. शिरूरमधून विद्यमान आमदार अशोक पवार यांचं तिकीट फिक्स मानलं जाते. बारामतीमध्ये अजित पवारांना धूळ चारण्यासाठी युगेंद्र पवार हे तयारी करताय. युगेंद्र पवार हेच शरद पवार गटाचे बारामतीचे उमेदवार असतील, हे सुद्धा जवळपास नक्की आहे. खडकवासला मतदारसंघातून काकासाहेब चव्हाण यांना शरद पवार उमेदवारी देण्याची शक्यता आहे. मागच्या महिन्यातच धारेश्वर शिक्षण संस्थेच्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमात शरद पवारांनी हजेरी लावली होती. मतदारसंघात काकासाहेब चव्हाण यांचं नेटवर्क चांगलंय. धायरी, सिंहगड रोड आणि माळवाडी वारजे या शहरी पट्ट्यात त्यांचं वर्चस्व पाहायला मिळतं. याचा फायदा शरद पवार गटाला होऊ शकतो. भोसरीमधून विलास लांडे हे तुतारीकडून विधानसभा लढवतील. विलास लांडे आणि त्यांचे सुपुत्र विक्रांत लांडे यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवारांची भेट घेतली होती. या भेटीनंतर आम्ही तुतारी फुंकणार असल्याचं विक्रांत लांडे यांनी जाहीर केलं होतं. विलास लांडे यांनी अद्याप तरी कोणतीही अधिकृत भूमिका घेतली नसली तरी ते कोणत्याही क्षणी शरद पवार गटात प्रवेश करतील आणि भोसरीतून उमेदवारी मिळवतील अशी शक्यता आहे. आता पश्चिम महाराष्ट्रातील शेवटचा जिल्हा म्हणजे अहमदनगर. सहकाराची पंढरी मानल्या जाणाऱ्या या जिल्ह्यात राष्ट्रवादीची पाळमुळ आधीच घट्ट रुजलेली आहे आणि शरद पवारांना मानणारा मोठा वर्गही अहमदनगर जिल्ह्यात पाहायला मिळतो. अहमदनगर जिल्ह्यातील शरद पवार गटाच्या संभाव्य उमेदवाराबाबत सांगायचं झाल्यास कर्जत जामखेडमधून विद्यमान आमदार रोहित पवार हेच पुढचे उमेदवार असतील. रोहित पवारांनी आतापर्यंत मतदारसंघाचं काम केलंय. आता त्यांच्यावर राज्याचं काम करण्याची जबाबदारी देण्यात येईल असं म्हणून पवारांनी रोहित दादांच्या मंत्रिपदाचं संकेत दिलंय. याशिवाय पारनेरमधून खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांना शरद पवार गटाकडून तिकीट मिळणार हे जवळपास नक्की मानलं जात आहे. अकोले मतदारसंघातून अमित भांगरे यांचं नाव शरद पवारांनी आधीच जाहीर केलंय आणि राहुरीमधून पुन्हा एकदा प्राजक्त तनपुरे हे शरद पवार गटाचे उमेदवार असतील. तर दुसरीकडे कोपरगाव मधून विवेक कोल्हे हे तुतारी हाती घेण्याची शक्यता आहे. तर अशी आहेत शरद पवार गटाचे पश्चिम महाराष्ट्रातील उमेदवारीची संभाव्य 35 नावे. बाकी तुम्हाला काय वाटतं? पश्चिम महाराष्ट्रातील आपला बालेकिल्ला शरद पवार पुन्हा एकदा मजबूत करण्यात यशस्वी होतील का? पश्चिम महाराष्ट्राचे बॉस आपणच आहे हे शरद पवार दाखवून देतील का? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.